नमस्कार मैत्रिणींनो, इथे नाचणीची भाकर बनवण्यासाठी इथे मी हे पीठ घेतलेलं आहे 1 वाटी आणि त्याच वाटीने 2 वाट्या पाणी घेतलेलं आहे आणि 1 चमचा तूप घेतलेलं आहे। चला तर आता आपण पाणी उकळण्यासाठी ठेवूया आणि त्यावरती झाकण पण ठेवून देऊया, म्हणजे आपलं पाणी लवकर उकळेल। पाणी उकळल्याबरोबर आपल्याला पीठ टाकून द्यायचं आहे। चला तर आता आपण नाचणीचं पीठ टाकून दिलेलं आहे आणि ते लाटण्याच्या सहाय्याने आपण पटपट हलवून घेणार आहोत। अशी सॉफ्ट भाकर बनवायची आहे आपल्याला। चला तर थोडंसं तूप टाकून घेऊया। आता आपण झाकण ठेवून देऊया आणि गॅस बंद करून घेऊया। त्या वाफेत पीठ आपलं चांगलं शिजेल। चला तर आता थोडंसं घेऊन आपण मळून घेऊया। गरम गरम असतानाच मळायचं आहे। थोडं थोडं पाणी लावून मी पीठ मळून घेतलं आहे आणि बघा एक भाकरी लाटून घेणार आहे अशा प्रकारे। चला तर गॅसवर पॅन ठेवलेला आहे, आपण भाकरी टाकून घेऊ। बघा किती सॉफ्ट भाकर झालेली आहे आपली नाचणीची भाकर। गार पाण्यामध्ये पण मळू शकतो पण कडक होते, ही भाकर एकदम सॉफ्ट राहते। बघा कशी झालेली आहे भाकर आपली नाचणीची, खूपच मस्त। चला तर पुन्हा आपण अशाच प्रकारे भाकरी करून घेणार आहोत। बघा कशी फुगली टम। ही दुसरी भाकर आहे। अशी मस्त भाकरी आपल्याला भाजी बरोबर खाण्यासाठी एकदम सॉफ्ट आहे। म्हातारे माणसंही खाऊ शकतात, दात नसलेले खाऊ शकतात, इतकी सॉफ्ट झालेली आहे। एकदम अप्रतिम भाकर लागते ही। आठवड्यातून एकदा तरी नाचणीची भाकर खावी, रक्तवाढीसाठी खूप चांगलं आहे नाचणी। अशा प्रकारे आपल्या सर्व भाकरी झालेल्या आहेत। किती सॉफ्ट झालेले आहे तुम्ही बघू शकता। बघा एकदम मऊ झालेले आहे। अशा प्रकारे तुम्हीही भाकरी बनवा आणि खा। आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ भाकरीचा आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। बघा किती मऊ भाकरी झालेली आहे चपातीसारखी। चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। पण तुम्ही नाचणीची भाकर अशा प्रकारे बनवून खा, वांग बटाट्याच्या भाजी बरोबर।